ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्या आहेत। सुषमाताई, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दोन्ही ठाकरे बंधू आगामी निवडणुकांमध्ये एकत्र येणार अशी चर्चा सुरू होत असतानाच आता आज पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट होते। मी आपल्याला याच्या आधीही म्हटलं की इथून पुढे या दोघांना एका फ्रेममध्ये बघण्याची सवय आपण लावली पाहिजे। त्यामुळे दोघांनी एकत्रित येणं आता हा काही फार औत्सुक्याचा विषय नाही। राहिला प्रश्न की ही चर्चा नेमकी कुठली आहे, ही जागा वाटपाची चर्चा आहे का, तर मला वाटतं नाही, नक्कीच ही जागा वाटपाच्या चर्चेची बैठक नाहीये। त्याचं कारण असं आहे की आता राज्यामध्ये नगर परिषद निवडणुकांचा फेवर चालू आहे। नगर परिषद निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या युत्या आघाड्या झालेल्या आहेत। बऱ्याच ठिकाणी शिंदे विरुद्ध भाजपा असा संघर्ष आहे, तर काही ठिकाणी पवार साहेबांची राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र लढत आहेत। असं सगळं चित्र असताना नगर परिषदांच्या निवडणुकांच्या निकालाच्या नंतर आपण महापालिकांकडे वळू। त्याच्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा सुद्धा आहेत। त्यातही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अजून वाट बघायची आहे, त्यांचं म्हणणं त्यावर येणार आहे। उद्या सगळ्यात महत्त्वाची घडामोड काय आहे तर यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राज्याच्या त्रिभाषा सूत्र समितीचे जे प्रमुख आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी एक चर्चासत्र आयोजित केलेला आहे आणि त्रिभाषा सूत्राच्या संबंधाने ते काही तज्ञांची उद्या मतं मांडत आहेत। मला असं वाटतं की राज्य सरकार एका अर्थाने एक बफर झोन तयार करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र आम्ही मराठीबद्दल आणि मातृभाषेबद्दल कमालीचे आग्रही आहोत। आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही, मात्र आमच्या राज्यात आमची मातृभाषा असली पाहिजे हे आमचं ठाम म्हणणं आहे। त्यामुळे आजची चर्चा ही या निमित्ताने सुद्धा असू शकते। जी सुषमाताई, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।